नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरम मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे तुमचा, भारतात आपराधिक न्याय व्यवस्थेत जनतेच्या सहभागाची कोणत्या शतकाच्या शेवटी सुरुवात झाली? कशाबद्दल बोललोय मित्रांनो इथे? भारतातली आपराधिक न्याय व्यवस्था, बरोबर आहे। आणि त्याच्यामध्ये जनतेचा सहभाग याची सुरुवात साधारणपणे कधी बघायला मिळते? तर हा प्रश्न जसं थोडंसं वेग आहे पण लॉजिकल पण आहे। याच्यामध्ये काय, जर तुम्ही 17वे शतक म्हटलं म्हणजे काय होतं, आपण 1600 ते 1700चा काळ। 19वे शतक म्हणजे काय, 1800 ते 1900चा काळ। 20वे शतक म्हणजे काय, 1900 ते 2000चा काळ। आणि 18वे शतक म्हणजे काय, 1700 ते 1800 यातला काळ। बरोबर, मी ही काळ का लिहिले त्या ठिकाणी, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये जो कायदे आहेत, पोलीस संबंध जे आहेत किंवा आपले जे बाकीचे जे न्यायिक मामले आहेत, आपराधिक मामले आहेत, त्याची सुरुवात साधारणपणे 1860 पासून झालेली आपल्याला बघायला मिळते। बरोबर आहे, जे पोलिसी नियंत्रण कायदे आहेत, तुमचं क्रिमिनल प्रोसिजर लॉ जो आहे ते 1860 पासून आपल्याला झालेली बघायला मिळते। बरोबर आहे, त्यामुळे 18वे शतक 1700 ते 1800 काळ आणि 17वे शतक 1600 ते 1700 काळ हे ऑप्शन आपोआपच कट होतं। मग इथे कन्फ्युजन फक्त दोन ठिकाणी होऊ शकतं। बरोबर आहे, कुठे? 20व्या शतकाच्या शेवटी। आता 20व्या शतकाच्या शेवटी याचा अर्थ काय होतो मित्रांनो, साधारणपणे तुमचा 1900 ते 2000चा काळ। बरोबर, 1900 ते 2000चा काळ म्हणजे हा अलीकडच्या काळापर्यंत येऊन गेलं। करेक्ट, आता 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट। तर त्यामुळे तिसरं ऑप्शन पण तुमचं या ठिकाणी एलिमिनेट होईल। त्यामुळे योग्य उत्तर काय आहे तुमचं, 19वे शतक। म्हणजे तुम्हाला माहित जरी नसेल, तुम्ही जर फक्त लॉजिकली लावलं तरी पण तुम्हाला काय या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचता येईल। तर 19व्या शतकाच्या शेवटी भारतामध्ये जे आपराधिक मामले आहेत किंवा आपराधिक ज्या न्याय व्यवस्था आहे त्यामध्ये जनतेच्या सहभागाची सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते। पुढचा प्रश्न, सती जाण्याच्या कृत्यास प्रतिबंध कायदा 1987 नुसार आमरण तुरुंगवासाची शिक्षा। कशाबद्दल बोलले मित्रांनो या ठिकाणी? आमरण तुरुंगवास म्हणजे मरेपर्यंत तुरुंगवास याची शिक्षा खालीलपैकी कोणत्या अपराधासाठी होऊ शकते? बरोबर आहे। आता सती अधिनियम हा खूप महत्वाचा आहे, त्यामुळे मी यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे पूर्ण, ज्याच्यामध्ये पूर्ण सती अधिनियम सांगितलं जाईल। त्याच्यामध्ये जन्मठेपीची शिक्षा कुठे आहे, जिल्हाधिकारी वगैरे यांचे रोल काय आहेत, बरोबर आहे। त्यानंतर कुठल्या गुन्ह्यांमध्ये कुठल्या प्रकारची शिक्षा होऊ शकते। कारण बघा, तेवढं डिटेल यामध्ये गेलेलं आहे। तर सती जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय, साधारणपणे ती स्त्री येते तर त्या स्त्रीला तेवढी शिक्षा नाही केली जात। करेक्ट आहे, पण त्या स्त्रीला जो कोणी प्रवृत्त करत असेल सती जाण्यापासून, सती जाण्याचे फायदे समजावून सांगत असेल, सती जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रेशर बनवत असेल किंवा त्या स्त्रीची तशी मानसिकता तयार करत असेल, तर या सर्वांना सती प्रतिबंध कायदा याच्यानुसार शिक्षा ठरवलेली आहे। तर आपल्या याच्यामध्ये आता सतीचा गौरव करणे हा पण एक गुन्हा आहे तसं बघायला गेलं तर, पण त्याच्यासाठी म्हणजे मरेपर्यंत तुरुंगवास नाहीये, तर सती जाण्यास प्रवृत्त करणे याच्यासाठी मरेपर्यंत तुरुंगवास ही शिक्षा सती अधिनियम कायद्यामध्ये बनवण्यात आलेली आहे। तर याच्याबद्दलचा आपला एक व्हिडिओ येईल डिटेल, तर त्यामध्ये तुम्ही तो नक्की बघा। आणि यावरचा कुठलाही प्रश्न आला, प्रश्न तर येणार हमखास, कुठलाही प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता येईल याची मला खात्री आहे। करेक्ट आहे, सो आपण ते बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण खूप प्रेम देतायत, आजपर्यंत तुम्ही अनेक वेळा माझ्या पाठीशी उभे राहिलात, इथून पुढेही तुमचं असंच प्रेम असू द्या। या व्हिडिओज मध्ये तुमच्या संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे, पण वेळेअभावी तेवढं करता येत नाहीये। काही व्हिडिओज आम्ही आमच्या ऍपवर पण टाकलेले आहेत, त्यासाठी सगळ्यांना विनंती की तुम्ही साकार फोरम नावाचा ऍप डाउनलोड करून घ्या। त्याच्यामध्ये फ्री व्हिडिओज नावाचं सेक्शन आहे, तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकतात। आणि काही बॅचेसही त्या ठिकाणी उपलब्ध आहे अगदी नॉमिनल किमतीमध्ये, त्याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल। चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न जसं बघायला गेलं तर खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे पण खूप महत्वाचा आहे। केंद्रीय समाज कल्याण मंडळ सर्वसाधारण मंडळाची म्हणजे जनरल बॉडी, त्याच्यामध्ये एक जनरल बॉडी असते। केंद्रीय समाज कल्याण म्हणजे काय, सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड। केंद्रीय समाज कल्याण मंडळ याच्यामध्ये दोन प्रकारच्या बॉडी आपल्याला बघायला मिळतात। किती प्रकारच्या मित्रांनो? दोन प्रकारच्या। एक असते तुमची एक्झिक्युटिव्ह बॉडी
आणि दुसरी असते जनरल बॉडी. बरोबर आहे. तर यांनी इथे प्रश्न विचारलाय की जनरल बॉडीमध्ये किती सदस्य साधारणपणे असतात. तर याचं डायरेक्ट उत्तर आहे 56. फक्त मग ते कसे असतात ते मी तुम्हाला सांगून देतो. एक चेअरपर्सन असतो, त्यानंतर प्रत्येक राज्याचे जे स्टेट सोशल वेलफेअर बोर्ड आहेत त्याचे जे चेअरपर्सन आहेत ते पण त्याचे सदस्य असतात. त्यानंतर 2 आमदार 1 खासदार. बरोबर आहे. त्यानंतर अजून जर बघायला गेलं त्यामध्ये तर न्याय, विधी, कला, समाजकार्य या क्षेत्रातले 5 व्यक्ती असतात. बरोबर आहे. त्यामध्ये आणखी पार्लमेंटचे काही रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यामध्ये असतात. अशी टोटल संख्या तुमची जाते 56 वर. बरोबर आहे. त्यामुळे केंद्रीय समाज कल्याण मंडळ याच्या जनरल बॉडीमध्ये किती सदस्य असतात? 56 सदस्य असतात. करेक्ट आहे. नक्कीच प्रश्न तुम्हाला समजला असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने कोणत्या अधिनियमाअंतर्गत केलेली? 10 जुलै 1978 रोजी केली. काय? महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ स्थापना. तुम्ही बघा आता रिसेंटली पण गव्हर्नमेंटने अनेक महामंडळांची स्थापना केलेली आहे. तर महामंडळ हा एक विशेष टॉपिक या ठिकाणी होऊ शकतो. महामंडळ आणि त्याची कार्य आणि ते कुठल्या पद्धतीने स्थापन झाले ते आपल्याला बघणं आवश्यक आहे. तर मग आपल्याला सहकार अधिनियम पूर्ण बघायचा आहे, धर्मादाय अधिनियम पूर्ण बघायचा आहे, कंपनी कायदा काय त्याच्यातली थोडीशी माहिती आपल्याला घ्यायची, माहिती अधिकार अधिनियम पूर्ण बघायचा आहे. करेक्ट आहे. म्हणजे प्रश्न कशा प्रकारचे विचारले जात आहेत, किती डेप्थ याच्यामध्ये आहे. 2013च्या पेपरला ही डेप्थ असू शकते मित्रांनो. तर 2023चा जो पेपर होणार आहे त्याच्यामध्ये ही डेप्थ तुम्हाला नक्कीच सांभाळावी लागणार आहे आणि आपण त्याचा पूर्ण प्रयत्न करूया. करेक्ट आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर माहिती अधिकार अधिनियम, धर्मादाय अधिनियम आणि सहकार अधिनियम याच्या अंतर्गत स्थापन झालेली कुठली महामंडळ आहेत किंवा कुठल्या संस्था आहेत त्याची एक लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. पण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते म्हणजे काय? कंपनी कायदा अधिनियम 1956 याच्या अंतर्गत साधारणपणे आपण म्हणू शकतो कशाची स्थापना झाली आहे? महात्मा फुले विकास महामंडळाची, मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना आपल्याला झालेली दिसून येते. त्यानंतर आपण जर बघितलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अस्पृश्यता निवारण, सांप्रदायिक एकता, दारूबंदी, नई तालीम इत्यादी उद्देशाने प्रेरित चळवळ कोणती होती? बरोबर आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक काय म्हणतात साधारणपणे सर्वोदय नावाची एक चळवळ भारतामध्ये झाली होती. तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं पण आहे त्याबद्दल. ख्रिश्चन मिशन हे ऑप्शन या ठिकाणी कट होत आहे. अंत्योदय ही गरिबांसाठीची योजना आहे. श्रीनिकेतन आणि सर्वोदय यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं कारण श्रीनिकेतन बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. श्रीनिकेतन ही पण एक अशाच प्रकारची चळवळ होती. पण ह्या ज्या सगळ्या संस्थांची नावं दिलेली म्हणजे ही जी उद्दिष्ट दिलेली आहे त्याच्यासाठी जी चळवळ झाली होती त्याला आपण काय म्हणतो? सर्वोदय चळवळ म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? सर्वोदय चळवळ म्हणतोय. मित्रांनो आपण जी मेहनत घेतोय तुमच्यासाठी यामध्ये 2 उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे काय? एक तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देणं हे काही म्हणजे मोठी गोष्ट नाहीये. राईट. कारण ते तुम्हाला ऑलरेडी आयोगाच्या याच्यावर भेटून जाणार आहेत. महत्वाचं काय आहे की त्या प्रश्नाचं उत्तर ते का आलं आणि त्याच्या संबंधातले आपण जर हे 100-150 प्रश्न बघणार आहोत. मी सीसॅट मध्ये घेणार नाही. साधारणपणे 100-125 प्रश्न आहेत त्याचे बघणार आहोत. त्याच्यासोबत याचे जे 4 ऑप्शन आहेत ते प्रत्येक ऑप्शन आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे साधारणपणे आपण 600 प्रश्न बघतोय. म्हणजे तुमची खूप मोठी प्रॅक्टिस त्याच्यामध्ये होऊन जाणार आहे. करेक्ट आहे. म्हणजे काही वेळेला तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तर तुम्हाला या ऑप्शन मधले डायरेक्ट प्रश्न जे आपण आता इथे चर्चेत मी तुमच्या बरोबर चर्चा करतोय याची उत्तरं तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी देता येतील. त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित मन लावून बघा, पुन्हा बघा, त्याने तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे इंडियन असोसिएशन ऑफ ट्रेन्ड सोशल वर्कर्स ओके इट्सफ ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? हा पण डायरेक्ट प्रश्न होता. करेक्ट आहे. हा प्रश्न याचा करेक्ट आन्सर आहे 1963 ला याची स्थापना झाली. बघा जे फॅक्च्युअल प्रश्न आहेत ना फॅक्च्युअल प्रश्नांना मी जास्त वेळ देणार नाही. जे थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहेत त्या मला तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत तर आपण ते बघूया. ठीक आहे. 1 मिनिट तो पुढे मूव्ह करतो. ओके थँक्यू. बघा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी समाज व्यवस्था टिकवण्यासाठी तसेच समाजातील मानव शक्तीची वाढ करण्यासाठी व टिकवण्यासाठी
कोण कार्य करतंय? बरोबर आहे. कोण कार्य करणारे मित्रांनो या सगळ्या गोष्टींमध्ये? काय वाटतं तुम्हाला? खूप सिंपल क्वेश्चन आहे. समाजकार्य म्हणजे काय मित्रांनो? तर या ठिकाणी या कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. समाजकार्य, समाज सुधारक, सामाजिक चळवळ आणि सामाजिक कायदे याचा अर्थ काय आणि याचा उपयोग कुठे कुठे केला जातो आणि कशासाठी केला जातो हे समजून घेतलेलं गरज पाहिजे. आपल्याला हे सगळे जवळपास हे सिमिलर सेमच वाटतंय, पण हे सेम आहे का? नाही. यामध्ये खूप फरक आहे. समाजकार्य म्हणजे काय की कुठल्याही स्वार्थाविना तुम्ही जी समाजामध्ये लोकांना मदत करतात त्याला आपण थोडक्यात समाजशास्त्र म्हणतो. मी लेमन लँग्वेज मध्ये सांगतोय, मी कुठल्या थिंकरची डेफिनेशन सांगत नाहीये. त्याला आपण समाजकार्य म्हणतो. सामाजिक चळवळ म्हणजे काय की एखादा समाजातला विषय आहे, त्या विषयाला हवा तसा न्याय मिळू शकलेला नाहीये आणि त्या विषयाला तो न्याय मिळवून देण्यासाठी जी लोक चळवळ सुरू होते, जे लोक त्याच्यासाठी एकत्र येतात, त्याला आपण सामाजिक चळवळ म्हणतात. अशा अनेक सामाजिक चळवळी इतिहासामध्ये झाल्या आहेत. बरोबर आहे. आजही अशा अनेक सामाजिक चळवळी चालू आहेत. त्यामुळे चळवळ ही साधारणपणे जी प्रचलित व्यवस्था आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी जे केलं जातं त्याला आपण सामाजिक चळवळ असं म्हणत असतो. त्यानंतर तिसरं आहे समाज सुधारक. समाज सुधारक म्हणजे काय असतात की समाजामध्ये एखादा घटक आहे, जसं आता आपण सतीबंदीचं बघितलं. सती जाणं हे काही महिलांनी स्वेच्छेने केलं, पण नंतर समाजाने त्यांच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ज्यांची इच्छा नसते तरी त्यांना मरावं लागत होतं. मग काही समाज सुधारकांनी हे हेरलं आणि हे हेरल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की समाजामध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये अंधश्रद्धा आहे, अशा रूढी आहेत ज्या आपल्या समाजाला कमी लेखू शकतात. म्हणून त्यांनी त्या समाजामध्ये बदल घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अशा समाज सुधारकांमध्ये तुम्ही राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर स्वामी विवेकानंद, ओके, आणि ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकमान्य टिळक, गांधी, अशा अनेक लोकांची नावं घेऊ शकतात जे समाज सुधारणेमध्ये त्यांचा हात मोठ्या प्रमाणामध्ये होता. मग समाज सुधारक हे आन्सर येईल का या ठिकाणी? तर नाही येणार, कारण याच्यामध्ये काय विचारलंय? समाज व्यवस्था टिकवण्यासाठी. मग समाज व्यवस्था कधी टिकते किंवा कायद्याची व्यवस्था कधी टिकते? ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा कायदा असेल. बरोबर आहे. म्हणून समाज चालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे बनवण्यात आले. विवाहाचे कायदे असतील, कुटुंबाचे कायदे असतील, अशा अनेक प्रकारचे कायदे बनवण्यात आले. समाजातले काही निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्यासाठीचे काही कायदे असतील. तर हे कायदे समाज व्यवस्था टिकवण्यासाठी काय करतात? मदत करतात. आणि त्याचमध्ये मानव संस्थांची आणि मानव शक्तीची पण काय होते? वाढ होते. हे तुम्ही विसरू नका. नक्कीच तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल. त्याचा करेक्ट आन्सर आहे सामाजिक कायदे. आणि 3 ऑप्शन्स पण तुम्हाला समजले असतील, ते पण मी गृहीत धरतो. त्यानंतर आहे तुमचा लोक कार्यक्रम ग्रामीण प्रौद्योगिकी परिषद, कपाट, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये कपाट म्हणतो आपण. या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा, याचं जे उत्तर आहे आपण जर बघितलं तर याचं उत्तर आपल्याला साधारणपणे लक्षात येईल की 1986 ला या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या आधी 2 संस्था कार्यरत होत्या. त्या 2 संस्थांचे नाव आहे, एक होतं कार्ट, बरोबर आहे, आणि दुसरं होतं पेड. बरोबर आहे. साधारणपणे कार्ट म्हणजे काय तर काउन्सिल ऑफ ऍडव्हान्स रुरल टेक्नॉलॉजी. काय? काउन्सिल ऑफ ऍडव्हान्स रुरल टेक्नॉलॉजी कार्ट नावाची संस्था होती. आणि पेड नावाची संस्था होती म्हणजे काय? पीपल ऍक्शन ऑफ डेव्हलपमेंट. करेक्ट आहे. तर ही जी संस्था आहे या 2 संस्थांना एकत्र करून 1986 ला काय करण्यात आलं? कपाट या संस्थेची काय करण्यात आली मित्रांनो? स्थापना करण्यात आली. नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे तुमचा वेट बिगारी उच्चाटन कायदा 1976 चे उद्दिष्ट काय होते? बरोबर, हे जे असे कायदे आहेत, जे सामाजिक कायदे ज्यांनी समाजावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडला, ज्याच्यामुळे समाजामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून आले, अशा कायद्यांचा अभ्यास समाज कल्याण अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त या उद्दिष्टाने करणं काय मित्रांनो आवश्यक आहे आणि गरजेचं पण तेवढंच आहे. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे वेट बिगारी मजुरांना ओळखणे, वेट बिगारांची सुटका करणे, जबरी संमती पत्र लादणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा करणे, तसेच दक्षता समित्यांच्या बैठका घेणे. करेक्ट आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे हे सर्वही बरोबर आहे. बरोबर, याच्यामध्ये असं ह्या सगळ्यांची जी नोंद आहे ती साधारणपणे 1976 चे जे उद्दिष्ट होते वेट बिगारी उच्चाटन कायदा हा त्याच्यासाठीच करण्यात आलेला होता, हे लक्षात घ्या. ओके, पुढचं